मराठा क्रांति ठोक मोर्चा ने मुंबई में पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के आवास मातोश्री पर विरोध प्रदर्शन किया। यह आंदोलन इसलिए किया गया है ताकि मराठा आरक्षण के संदर्भ में अपनी भूमिका स्पष्ट करे। इस आंदोलन में बड़ी संख्या में पुलिस बल तैनात किया गया। बड़ी संख्या में मराठा प्रदर्शनकारियों ने नारे लगाए। यह आंदोलन मराठा समुदाय को ओबीसी से आरक्षण दिलाने के लिए है, इसलिए जब तक आरक्षण नहीं मिल जाता तब तक मराठा क्रांति ठोक मोर्चा ने सभी पार्टी नेताओं के घरों के बाहर विरोध प्रदर्शन करने की चेतावनी दी है। मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून हे सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर आमचं आंदोलनाला सुरुवात झाली आहे। उद्या आमचं आंदोलन पवार साहेबांच्या घरी आहे। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि या आंदोलनाचा शेवट या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वर्षा बंगला या ठिकाणी होणार आहे। हे सर्व पक्षीय नेत्यांनी लवकरात लवकर बसून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण ओबीसी मधलं आरक्षण द्यावं ही भूमिका स्पष्ट करावी ही मराठा क्रांती ठोक मोर्चा। जर नाही केलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? जर यांची पक्षाची भूमिका जर स्पष्ट नाही केली तर मराठा क्रांती ठोक मोर्चा येणाऱ्या काळामध्ये जनजागृतीच्या माध्यमातून एकही पक्षाला मतदान करू नका, मतदानावर बहिष्कार करा, मराठा समाजाला असे आम्ही विनंती करणार आहोत आणि रथयात्रेच्या माध्यमातून अशी जनजागृती करू। आपल्यावरती आरोप होतोय की आपण भाजपचे बॅनर लावतात वगैरे नेत्यांचे वगैरे। आता अंबादास दानवे साहेबांचे बॅनर लावतो आम्ही संभाजीनगरला त्यांचा वाढदिवस असला तर। त्याच्यानंतर कोणत्या पक्षाचे असो कार्यकर्ते लावत असतात। याचं बॅनर लावलं म्हणून त्याच्या पक्षाचं का? आता आमचं आंदोलन हे स्वतः या राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या घरावर पण आमचं मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन होणार आहे। 6 महिने अगोदर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं सर्वात मोठा लॉंग मार्च मी आणला होता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात, मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून। या राजकीय लोकांचं कामच आहे आरोप प्रत्यारोप करणं। आम्हाला या ठिकाणी आमच्या 350 ज्या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या ना, त्या येणाऱ्या काळात आत्महत्या होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे। आम्ही काय कोणत्या राजकीय पक्षाने इडा पाठवली नाही, आम्हाला आमच्या हक्कासाठी इडा आलेलो आहे।